मित्रांनो, जय भीम. मी राहुल भानदास गोदाम, स्पीकर्स बाय राहुल गोदाम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की निवडणुकीचा काळ सध्या चालू आहे आणि प्रत्येक जण आपला मतदानाचा हक्क बजावतोय. तर बांधवांनो, भारतीय नागरिकाला जे काही आपल्या संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहेत, अगदी तसंच मतदानाचा हक्क सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणारा आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, मतदानाचा अधिकार म्हणजे नेमकं काय हे सुद्धा सांगणं मला या ठिकाणी गरजेचं वाटतं. भारतीय माणसाच्या म्हणजे प्रत्येक माणसाच्या हातात असलेली देशाच्या विकासाची गुरुकिल्ली म्हणजे मतदानाचा अधिकार, असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु हा अधिकार आपण योग्य पद्धतीनं वापरला पाहिजे, योग्य माणसाला आपलं मत दिलं पाहिजे. खरं तर आपण मतदान करायला जाणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, जे आजकाल होताना दिसत नाही. मतदानाचा टक्का हा आपल्याला कमी बघायला मिळतो. तर मित्रांनो, ही कुठेतरी आपल्या लोकशाहीचा एक अवमूल्यन आहे की काय असं वाटतं. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत कष्ट करून तुम्हा आम्हाला हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्याचं आपण जतन केलं पाहिजे आणि तो आपण बजावला पाहिजे. मित्रांनो, लोकशाही प्रबळ करण्यासाठी, आपल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी हा मतदानाचा अधिकारच आपल्याला सहाय्यभूत ठरू शकतो. ही बाब प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी. येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाचा विकास कोण करणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. पण जो माणूस आपल्याला चांगला वाटतो आपण त्याला मतदान केलं पाहिजे, त्याला मत दिलं पाहिजे. मित्रहो, मतदानाच्या अधिकाराबद्दल बोलत असताना इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर आपल्या असं लक्षात येईल की 1919ला आपल्या देशामध्ये साऊथ बोरो कमिशन आलं होतं की या देशातल्या लोकांना कुठल्या प्रकारचे अधिकार द्यायचे, या देशातील माणसांचा विकास कसा करायचा, यासाठी ते कमिशन होतं. त्यावेळेच्या पुढाऱ्यांनी असं सांगितलं, खरं तर ते मतदानाच्या अधिकाराबद्दलच ते कमिशन त्या ठिकाणी काम करणार होतं. त्यावेळेच्या पुढाऱ्यांनी सांगितलं की जे लोक कर भरतात त्यांनाच मतदानाचा हक्क दिला पाहिजे आणि जे लोक किमान 8वी पर्यंत ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांनाच मतदानाचा हक्क हा देण्यात यावा आणि ज्यांच्याकडे जे काही राजे रजवाडे लोक आहेत त्यांना हा हक्क दिला पाहिजे. बाबासाहेबांना ही गोष्ट समजली आणि बाबासाहेब हे तात्काळ साऊथ बोरो कमिशनकडे गेले आणि त्या लोकांना, त्या सदस्यांना सांगितलं की अशा पद्धतीने जर तुम्ही माणसांना मतदानाचा हक्क देणार असाल तर या देशातल्या कुठल्याही कमजोर माणसाला मतदानाचा हक्क बजावायला मिळणार नाही आणि तो त्याच्या जीवनाचं भलं करू शकणार नाही. मग साऊथ बोरो कमिटीच्या लोकांनी विचारलं की आंबेडकर, आम्हाला तुम्ही सांगा कशा पद्धतीने मतदानाचा हक्क दिला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही असं म्हणताय की 8वी पर्यंत शिकलेल्या लोकांनाच मतदानाचा हक्क दिला पाहिजे. आमच्या लोकांना या व्यवस्थेने शिक्षणच दिलं नाही किंवा शिक्षणाचा हक्कच दिलेला नाहीये, तर आम्ही कसं मतदान करणार. आणि राहिला प्रश्न जमिनीचा, आम्हाला राहायला 1 इंच सुद्धा जागा या ठिकाणी मिळत नाही, तर आम्ही जमिनी कुठल्या दाखवणार.
आणि कर भरण्यासाठी आमची माणसं हे रोज आपलं पोट सुद्धा भरू शकत नाही, एवढी हलाखीची परिस्थिती आहे. आणि हे कर कुठून भरणार? मतदानाचा हक्क जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही एकाच गोष्टीवर देऊ शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, डॉक्टर आंबेडकर हे कुठल्याही विशिष्ट समाजासाठी मतदानाचा हक्क मागत नव्हते. ते संपूर्ण भारतासाठी, संपूर्ण भारतीयांच्यासाठी मतदानाचा हक्क मागत होते. ते म्हणाले की मतदानाचा हक्क जर तुम्हाला द्यायचा असेल तर आम्ही तर शिक्षण घेतलेलं नाही किंवा आम्हाला शिक्षण घेऊ दिलं जात नाही, जमिनी आमच्याकडे नाही आहेत, परंतु दरवर्षी एक गोष्ट आमच्याकडे होते, आमचं वय वाढतं आणि वयाच्या आधारावर तुम्ही मतदानाचा हक्क दिला पाहिजे. आणि मित्रांनो, तेव्हापासून आपल्याला मतदानाचा हक्क हा आपल्या वयाच्या आधारावर दिला जातो. आणि 1935चा कायदा, ॲडल्ट फ्रँचाईज ज्याला आपण म्हणतो, हा तेव्हा उदयास आला आणि मतदानाचा हक्क आपल्याला मिळाला केवळ आणि केवळ डॉक्टर आंबेडकरांच्या महान कार्यामुळे. त्यांच्या त्या युक्तिवादाने त्यांनी जे सांगितलं ते साऊथ बोरो कमिशनच्या माणसांना अगदी पटलं आणि मग त्यांनी ते मान्य केलं. तर अशा परिस्थितीमध्ये एवढं कष्ट बाबासाहेबांना त्या ठिकाणी करावं लागलं, एवढे परिश्रम घ्यावे लागले. तर प्रत्येकाने हा मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे. का? मित्रांनो, कुठल्याही जातीला, कुठल्याही धर्माला बघून मतदान करू नका. विशिष्ट समाजाचा माणूस उभा आहे म्हणून त्या ठिकाणी मतदान करण्याची गरज नाही. तर माणूस कुठल्याही समाजाचा असेल, त्याला तुमच्या भागातल्या प्रश्नांची जाण असावी, त्याला तुमच्या भागातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जर माहीत असतील, मग तो कुठल्याही जातीचा आणि कुठल्या धर्माचा असेल, त्याला मतदान करायला हरकत नाही, असं मला या ठिकाणी वाटतं. तर आपण हाच दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं पाहिजे असं या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता 4 ओळी या बाबासाहेबांच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दल सांगतो. मतदानाच्या हक्काबद्दल जे काही मी लिहिलेलं आहे ते मी आपल्याला सांगतो. तुमच्यासाठी ते झटले, तुमच्या प्रगतीच्या शेतीसाठी भीमाने दिले आपल्या आयुष्याचे खत. तुमच्या प्रगतीच्या शेतीसाठी भीमाने दिले आपल्या आयुष्याचे खत. तुमच्यासाठी तो झटला अविरत. सोडू नकोस त्याचा कल्याणकारी पथ आणि कधीच विकू नकोस आपलं अमूल्य मत. कधीच विकू नकोस आपलं अमूल्य मत. मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहावा ही मी आपल्याला विनंती करतो आणि प्रत्येकाला पाहायला सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगावं. परत एकदा आपल्याला मतदानाचा हक्क तुम्ही बजावावा हीच विनंती तुम्हाला करतो. धन्यवाद.